कानबाई माता ही खानदेशाची नवसाला पावणारी देवता आहे। श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी मातेच्या मुखवट्याची विधिवत पूजा करून स्थापना केली जाते। तर दुसऱ्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढत कानबाई मातेचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी धुळे शहरासह साक्री तालुक्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात कानबाई मातेला निरोप देण्यात आला आहे। पहिल्या दिवशी कानबाई मातेला प्रसाद म्हणून रोट तयार केले जातात। या उत्सवात रोटच्या प्रसादाला विशेष असं महत्त्व असून पुरणपोळीच्या स्वरूपात हे रोट तयार केले जाते। त्यानंतर रात्रभर कानबाई मातेचे गाणे व नृत्य करत जागरण केले जाते। तर दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात वाजत गाजत मिरवणूक काढत कानबाई मातेला निरोप दिला जातो। यावेळी धुळे शहरासह साक्री तालुक्यात देखील मोठ्या जल्लोषात कानबाई मातेला निरोप देण्यात आला आहे। आज आमचे सुभाष गोरख भांबरे तसेच नामदेव नानाजी भांबरे परिवाराची 110 वर्ष परंपरा असलेली खानदेश कुलस्वामिनी आई कानबाई मातेचा उत्सव हा सालाबादाप्रमाणे आम्ही अतिशय उत्साहाने भक्तिभावाने साजरा करत असतो। आमचे पूर्ण जे कुटुंब आहे जे स्थलांतरित झालेले आहे, गुजरात किंवा मुंबई, पुणे, नाशिक तसेच काही अहमदाबाद असे सर्व परिवार शनिवारी भाजी भाकरीच्या रोट निमित्त एकत्र आलेले होते। त्यात सगळ्यांनी आनंदाने मिळून जुळून भक्तिभावाने रोट पूजनाचा कार्यक्रम साजरा केलेला आला आहे व आमच्या घरी म्हणजे रविवारी आबालवृद्ध तसेच सर्वांनी अतिशय भक्तिभावाने कानबाई मातेचे पूजन केलेले आहे। आम्ही कानबाई मातेला एवढंच सांगू इच्छितो की संपूर्ण आपल्या खानदेशावर कानबाई माता तसेच शेतकरी राजाला। प्रतिनिधी सचिन सोनोने, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।